केईएम रुग्णालयातील सर्व एमआरआय मशीन्स या बंद पडलेल्या आहेत। एमआरआय साठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांची तारीख मिळते। गोरगरीब रुग्णांनी करायचं तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। आरोग्याच्या बेसिक सुविधां सुद्धा इतक्या श्रीमंत पालिकेला देता येत नाहीये। सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या रुग्णांची अवस्था अतिशय बिकट झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण आहोत आता केईएम हॉस्पिटलच्या समोर आणि केईएम हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अतिशय प्रसिद्ध असं हॉस्पिटल आहे। खरं तर मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या मात्र एमआरआय मशीन जी आहे ती बंद आहे आणि रुग्णांना सध्या हेलपाटे मारावे लागत असल्याचं समोर आलेलं पाहायला मिळते। खरं तर एकच मशीन चालू होती आणि तिचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा तिची जी तिचं जे वर्ष लाईफ एकंदरीत इयर्स आहेत ते आता संपलेले पाहायला मिळतात आणि आता 7 वर्ष या मशीनला पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे आता ही मशीन काम करेन अशी झाली आहे आणि त्याचा फटका थेट रुग्णांना बसतोय। आपल्या बरोबर प्रेमा ताई आहेत, त्यांना आपण विचारूया। आजी, तुमचं पूर्ण नाव काय? माझं प्रेमा शांताराम कोकाटे, कुठून आलाय? सांताक्रूज वरून। आणि आता तुम्ही केईएम मध्ये कशासाठी आलेला? एमआरआय साठी आलेले। काय सांगितलं? त्यांनी सांगितले मशीन बंद आहे। किती वेळा आला तू? मी 2-3दा आलेली आहे। सोमवारी पण आलेली आहे, त्याच्यानंतर आज आली आहे। त्या दिवशी पण येऊन गेली, त्या दिवशी पण सांगितलं की सोमवारी या, सोमवारी पण सांगितलं आज या, आज पण सांगितलं की आता बंदच आहे। जो आरोग्य निधी बीएमसी ने केईएम साठी वितरित केलेला आहे तो केईएम ला मिळणार का? त्यातून मशीन घेणार का? त्याचबरोबर मशीन ठेवण्यासाठी जागा आहेत का? असे विविध प्रश्न जे आहेत ते या माध्यमातून पडलेले पाहायला मिळतात।